स्वागत आहे मित्रांनो तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि पुन्हा आपण आलो आहे आता नवीन ठिकाणी, जे काय आहे आता मी पुण्यात आलो आहे. आणि आजचा प्रवास हा आपण मेट्रोने करणार आहोत. आणि मी फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये बसणार आहे आज. आणि आजचा एक्सपिरियन्स आपण बघू कसा होतो. तर एकदम स्ट्रगल करत मी चालत चालत इथपर्यंत आलो. आणि शेवटी असंच लोकांना विचारत हे मी मेट्रोचा जो स्टॉप आहे तिथपर्यंत पोहोचलो, जे की शिवाजीनगर मेट्रोचा स्टॉप आहे. आणि तुम्ही बघू शकता एवढा व्यवस्थित व्ह्यू नाही आला, कारण की रात्रीची वेळ होती, एवढी व्यवस्थित विजिबिलिटी नव्हती. मी जेवढं चांगलं घेते तेवढा प्रयत्न केला. आणि आता आपल्याला तिकीट घ्यायचं आहे, तर तिकीटची रांग तुम्ही बघू शकता. आणि मशीन पण होती तिथे, पण मला माहीत नव्हतं, त्यामुळे मग मी त्या रांगेतूनच जे कोऑर्डिनेट करते त्यांच्याकडून घेतलं तिकीट, जे की होतं PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकापर्यंत शिवाजीनगरपासून. तर 30 रुपये हे तिकीट होतं. आणि तिकीट एकदम शेवटपर्यंत सांभाळून ठेवावं लागतं, एंट्री टू एक्झिटपर्यंत. त्यामुळं ते बरं झालं मी जपून ठेवलं. आणि आता आपण चालत चालत आलो आहे आपल्या जिथं मेट्रो P2 प्लॅटफॉर्म 2 इथं लागणार होती. तर मी तिथे येऊन थांबलो आहे. आणि इथं आपण बघू शकता, इथं टायमिंग दिसतो आहे की मेट्रो कधी येणार आहे, काय येणार आहे, किती मिनटात येणार आहे. तर शेवटी फायनली मेट्रो आली आणि मी मेट्रोत उभा राहिलो, बसलो नाही, कारण की रात्रीची वेळ होती. पूर्ण लोकलसारखंच फील आलं मला, कारण की फुल गर्दी असल्यामुळे तुम्ही बघितलं किती गर्दी होती, त्यामुळे मला उभंच राहावं लागलं. आणि शेवटी आम्ही पोचलो आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ. आणि सेकंड फ्लोअरला एक्झिट आहे, म्हणजे उतरावं लागतं. त्याच्यानंतर आता आपण परत चाललो आहे खाली, म्हणजे आता आपल्याला ग्राउंड फ्लोअरला जायचं आहे. आता मी सध्या सेकंड फ्लोअरला आहे. आणि काय नाही, एकदम सुखद प्रवास झालेला आहे. जिथं मला 1 तास लागतो तिथं मी अर्ध्या तासात आलेलो आहे, कारण की काय ट्रॅफिकचं टेन्शनच नाही ना. वरच्यावर आपलं सूनमध्ये आलो आहे. आणि हे बघा, हे आहे फर्स्ट फ्लोअर. इथं पुन्हा तिकीट स्कॅन करावं लागतं, तरच तुम्हाला एक्झिट असते, त्यामुळे तिकीट सांभाळणं गरजेचं आहे. आणि आता हे फर्स्ट फ्लोअरवरून तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. बघा, खाली रोड, त्याच्यावरती रोड, पुन्हा मेट्रोसाठी वरती सगळं एकदम वरतून रोड बनवलेला आहे, रूळ म्हणतो आपण. आणि बघू शकता किती छान असा इथं व्ह्यू आहे. इथली अर्थव्यवस्था चांगली आहे पुण्यातली, त्यामुळे इथले रोड वगैरे डेव्हलपमेंट बघू शकते, बिल्डिंग बघू शकते किती मोठमोठे आहे. तेच जर आपल्या नेवाशातलं बघितलं तर बघा, 20 वर्ष झाले मी बघतोय, अजून आमचं रोड नाही झालेलं, सगळे खड्डे खुड्डे तसेच आहेत. तर हेच दुःख घेऊन मी पुन्हा आता वरतून खाली उतरायला लागलो आहे, कारण की आता रिक्षा पकडून पुन्हा भक्तिशक्तीपर्यंत रिक्षाने जावं लागणार मला. पण मजा आली. एवढं बाहेरचा व्ह्यू मला दिसला नाही, पण ओके होतं. मीच चुकीच्या वेळेस गेलो. आणि खूप दिवसानंतर, म्हणजे खूप दिवसांची इच्छा होती की मेट्रोत बसावं, ती साकार झाली. तर आता आपण पोहोचलो आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.